शनी अमावस्या 2026 वैशाख दर्श अमावस्या या शनी अमावस्येला कुत्र्याला खाऊ घाला ही एक गोष्ट 3 पिढ्याचा पितृदोष दूर होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वैशाख दर्श अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या 16 मे 2026 वार शनिवार. तर ही वर्षातील पहिली शनी अमावस्या आलेली आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला दर्श अमावस्या म्हणतात. मित्रांनो, 2026 मधील ही पहिली शनी अमावस्या आलेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे अमावस्या, शनिवार आणि शनी जयंती याचा दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढले आहे. तर पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 16 मे रोजी पहाटे साधारण 3:51 सुरू होणार आहे आणि ही अमावस्या तिथी 17 मे रोजी रात्री साधारण 1:37 समाप्त होणार आहे. म्हणजेच 16 मे शनिवारचा संपूर्ण दिवस अमावस्येच्या प्रभावाखाली असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्या तिथी ही पितर, दान, साधना आणि कर्माशी जोडलेली मानली जाते आणि याच दिवशी शनी जयंती आल्यामुळे शनिदेवांची उपासना करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. असे म्हणतात, या दिवशी केलेले जप, दान आणि चांगली कर्मे विशेष फल देऊ शकतात, पण चुकीची कर्मे केल्यास त्याचे परिणामही लवकर दिसू शकतात. म्हणूनच या दिवशी शांत राहणे, गरजूंना मदत करणे आणि कोणाचाही अपमान टाळणे शुभ मानलं जातं, कारण शनिदेव हे न्यायप्रिय देवता मानले जातात. तसेच मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतील, प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील, शनिदेवांची कृपा हवी असेल, शनीची 7.5 चालू असेल, शनीची महादशा चालू असेल किंवा घरामध्ये भांडणे, कलह, वाद होत आहेत, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, वास्तुदोष आहे, तर अशा लोकांसाठी ही महत्त्वाची शनी अमावस्या ठरणार आहे. तुमच्या बंद नशिबाचे दार उघडू शकते. जीवनामध्ये तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण नशीब तुमची साथ देत नसेल, तर तुम्ही या शनी अमावस्येला हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करू शकता. मित्रांनो, शनी अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. ही तिथी पितृकार्य, पितृदोष शांती आणि कर्मबंधन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. या दिवशी केलेली साधे उपाय देखील आपल्याला दुपटीने फळ देत असतात. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय हे आवर्जून केलेच पाहिजे. मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की शनी अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला फक्त एक साधी गोष्ट खाऊ घातली तर पितृदोष कमी होऊ शकतो, घरातील अडथळे दूर होऊ शकतात, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? ही साधी गोष्ट नाही, हा शास्त्रात सांगितलेला संकेत आहे. हा अनुभव अनेकांनी अनुभवला आहे, घेतलेला आहे. तर व्हिडिओमध्ये अमावस्या आणि शनी जयंती हा दुर्मिळ योग आलेला आहे आणि शनिवार, शनी अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय कधी करायचा आहे आणि कोणती गोष्ट कुत्र्याला खाऊ घालायची आहे हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या घराचा अंधार दूर करण्याचा मार्ग यात लपलेला असू शकतो. तुमच्या आयुष्यातील हा दिवस टर्निंग पॉइंट असू शकतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये शनी अमावस्येचं गूढ महत्त्व आहे. अमावस्या म्हणजे फक्त अंधार नाही, तर ही पितृतत्व जागृत होण्याची वेळ आहे. धार्मिक मान्यतेनुसार विशेषतः गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की अमावस्येच्या दिवशी पितरांची ऊर्जा पृथ्वीवर अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असते. जर घरात सतत पैसा येतो, पण आलेला पैसा टिकत नाही, लग्न जमत नाही, आजारपण वारंवार येतं, कर्ज वाढतं, मानसिक अस्वस्थता असते, तर काही वेळा पितृदोष कारणीभूत असतो असं मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुत्र्याला फक्त एक प्राणी मानलं जात नाही, तर त्याला अत्यंत पवित्र आध्यात्मिक महत्त्व दिलं गेलेलं आहे. कुत्र्याचं स्थान हे थेट देवतांशी जोडलेलं आहे. विशेषतः भगवान भैरव
जे शिवतत्वाचे रक्षणकर्ता स्वरूप मानले जातात. कालभैरव महाराजांच्या सोबत कुत्र्याला वाहन म्हणून मानलं जातं. म्हणजेच कुत्रा हा केवळ सोबती नाही तर दिव्य शक्तींचं प्रतीक आहे. आणि मित्रांनो, अजून एक मोठं रहस्य म्हणजे भगवान दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेमध्ये देखील 4 कुत्रे दाखवले जातात, जे 4 वेदांचं प्रतीक मानले जातात. म्हणूनच कुत्र्याला अन्न देणं म्हणजे भैरव कृपा प्राप्त करणे, दत्तगुरूंची कृपा मिळवणं आणि अदृश्य पितृदोष शांत करणं अशी श्रद्धा आपल्याकडे आहे. पण मित्रांनो, या सगळ्यात अजून एक अत्यंत महत्त्वाचा दिव्य योग आहे. जेव्हा शनिवार येतो आणि तोच दिवस शनी जयंती आणि शनी अमावस्या असतो, तेव्हा हा दिवस अत्यंत शक्तिशाली मानला जातो. कारण शनिदेव हे न्यायदेवता आहेत, कर्मानुसार फळ देणारे देव आहेत आणि कुत्रा हा शनिदेवांशी जोडलेला जातो असे शास्त्रात आणि श्रद्धेत मानलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी कुत्र्याला अन्न देणं म्हणजे शनिदोष कमी होणं, साडेसातीचा प्रभाव कमी होणं आणि जीवनातील अडथळे शांत होणं अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, या दिवशी केलेलं एक छोटंसं पुण्यकार्य देखील मोठं आध्यात्मिक फळ देतं असं मानलं जातं. म्हणूनच शनिवार, शनी जयंती किंवा शनी अमावस्या असो, कुत्र्याला अन्न द्या, कारण ते फक्त दान नाही तर देवतांची कृपा प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. मित्रांनो, कुत्रा हा दत्तात्रय महाराजांच्या सोबतही दर्शवला जातो. दत्तगुरूंच्या प्रतिमेमध्ये 4 कुत्रे दाखवले जातात, जे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच कुत्र्याला अन्न देणं म्हणजे भैरव कृपा प्राप्त करणं, दत्तगुरूंची कृपा मिळवणं, पितृदोष शांत करणं अशी श्रद्धा आहे. म्हणूनच कुत्र्याला अन्न दिलं तर ते कर्मबंधन आणि पितृदोष कमी करण्यास सहाय्य करतं अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, शनी अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. वैशाख दर्श अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठा, स्वच्छ स्नान करताना पाण्यामध्ये काळे तीळ टाका, स्वच्छ कपडे परिधान करा म्हणजेच घाला, देवघरात दिवा लावा, पूर्वजांना मनोमन नमस्कार करा व पूर्वजांचं स्मरण करा. मित्रांनो, हे सर्व केल्यानंतर आता आपण आपल्या उपायाकडे वळूया. शनी अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय करताना हा उपाय कोणालाही न सांगता गुपचूप करायचा आहे. मुख्य गुप्त उपाय आहे, शनी अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला. ही एक गोष्ट तर ती आहे गूळ लावलेली पोळी म्हणजे चपाती किंवा भाकरी, तूप लावलेली भाकरी किंवा चपाती, गुळाचा खडा, त्यावर थोडेसे काळे तीळ शिंपडा आणि एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला नाही तर मग अशा वेळी काय करायचं? तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कुत्र्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. मग तो तुमचा घरचा कुत्रा असेल किंवा शेजाऱ्याचा कुत्रा असेल. शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अडचणी, अडथळे, दारिद्र्य, पितृदोष, शनीची साडेसाती कमी होईल. याचा अर्थ गूळ म्हणजे घरात गोडवा, तूप म्हणजे लक्ष्मी कृपा, काळे तीळ म्हणजे पितृशांती. हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी करा. मित्रांनो, शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यानंतर एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर ही अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय देखाव्यासाठी करू नका. हा उपाय केल्याचे फोटो काढू नका. सोशल मीडियावर ते पोस्ट देखील करू नका. फक्त श्रद्धेने हा उपाय करा. मित्रांनो, एका व्यक्तीच्या घरी सतत अडथळे येत होते, अडचणी वाढल्या होत्या, व्यवसाय वाढत नव्हता. त्यांना सांगितलं, अमावस्येला कुत्र्याला गूळ, तीळ, पोळी द्या म्हणजे खाऊ घाला. त्यांनी श्रद्धेनं केलं. काही महिन्यातच घरातील वातावरण बदललं. हा योगायोग होता की श्रद्धेची ताकद? मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात पैशाची चणचण भासत आहे, आर्थिक अडचणीसाठी शनीची साडेसाती, शनीची महादशा चालू आहे, शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्की करा.
अतिरिक्त उपाय देखील तुम्ही करू शकता. काळे तीळ दान करू शकता. गरजूंना अन्नदान करा. ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा किंवा शनिदेवांचा एखादा मंत्र येत असेल तर तो जप करा. मित्रांनो, शनी अमावस्या म्हणजे अंधार आणि अंधारानंतरच प्रकाश येतो. कदाचित हीच ती शनी अमावस्या असेल जी तुमच्या घराचा अडथळा दूर करेल. तुमच्या घरातील 3 पिढ्याचा पितृदोष नष्ट होईल. मित्रांनो, जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर आपल्या कमेंटमध्ये ओम शनिदेवाय नमः कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. उपयुक्त माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जय श्रीकृष्ण. ओम शनिदेव.